सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर हे ब्लाऊज आहे काठापदराच्या साडीवरचं. तर याची आपल्याला आज खूप सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा. तर इथं मी अगोदरच कट करून घेतलेला आहे. तर याची आता आपण उंची आणि रुंदी पाहूया. तर या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच प्लस त्यामध्ये मी शिलाई मार्जिन 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 14.5 इंच. त्यानंतर आता आपण रुंदी बघूया. तर हे ब्लाऊज आहे आपलं 38 साईजचा, 38चा चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे एकूण रुंदी येते 11.5 इंच. त्यानंतर या ठिकाणी आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंढा घेतलेला आहे 38 साईजसाठी 6.5 इंच. तर हे जी कटिंग आहे ना, ही माझ्या पेपर कटिंग पॅटर्नवरून केलेली आहे. तर मुंढा 6.5 इंच आहे आणि मुंढ्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपण गळ्याची रुंदी घेऊया 2.5 इंच. त्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची घ्यायची आहे. तर या ठिकाणी पाठीमागील गळ्याची उंची आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर 10 इंच. शिवून गळा 9.5 इंच तयार झाला पाहिजे. तर इथं मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण त्या ठिकाणी मला डिझाईन तयार करायची आहे, त्यामुळे. आणि खालच्याही साईडने 2.5 इंच आलं का नाही ते चेक केलं आणि हा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. गळ्यासाठी आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे ना खालच्या साईडने एक्स्ट्रा, तर त्या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे. तर आता आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊया 1 इंचावरती. या पद्धतीने गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि गळ्याच्या पूर्ण साईडने आपल्याला 1.5 इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे. बाहेरच्या साईडने आपल्याला पॅच तयार करायचा आहे, त्यामुळे मी या पद्धतीने गळ्याच्या पूर्ण साईडने 1.5 इंचावरती पॉईंट दिला आणि इथून आपण आकार देऊन घेऊया. पानाचा आकार द्यायचा आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. या पद्धतीने आतमधून गोल गळा आणि पॅच जो आहे तो पानाच्या आकाराचा तयार करायचा आहे. मस्त डिझाईन तयार होते. आणि जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला असं पानाचा आकार देऊन छोटा एक पॅच लावून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपली गळ्याची मार्किंग तयार आहे. तर आता मी ते कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हास गळ्याच्या साईडने बरोबर ठेवायचा. जॉईंट भाग जॉईंट साईडने ठेवायचा आणि दिसत आहे त्यानुसार आता आपल्याला गळ्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अगोदर आपण बाहेरच्या साईडचा जो पॅच आहे तो मार्किंग करून घेऊया. मार्किंग करत असताना कॅनव्हास हलवू द्यायचं नाही, व्यवस्थित गच्च पकडायचं आहे. आणि जो गोल गळा मार्किंग केलेला आहे तो पण कॅनव्हासवरती आपण घेऊया असं मार्किंग करून. आणि आता बरोबर आपल्याला फोल्ड करायचं सेंटरहून आणि हा पॅच आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे साईडचा एक्स्ट्रा कपडा कॅनव्हासचा. या ठिकाणी आपला कॅनव्हासवरचा हा मोठा पॅच तयार आहे. तर आता आपण छोटा पॅच पण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी दुसरं कॅनव्हास घेतलेला आहे. बरोबर जॉईंट भाग जॉईंट साईडने ठेवायचा आणि हा जो छोटा पॅच आहे ना तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि छोटा पॅच आपल्याला साईडनी वाढवून घ्यायचा आहे. तर वरचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी मी असं बाण दाखवलेला आहे, म्हणजे आपल्याला शिवत असताना ओळखू यावं वरचा कोणता आहे तो. तर इथं मी गळ्याचा अगोदर अस्तरचा भाग कट करून घेते आणि छोटा पण पॅच आपण बाहेरच्या साईडनी वाढवून घेऊया. 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे शिवण्यासाठी आपल्याला लागतं त्यामुळे. तर हा छोटा पण पॅच आपण कट करून घेऊया. वरच्या साईडने जसं आहे तसंच मार्किंग करायचं आहे, फक्त खालच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला हा छोटा पॅच तयार आहे. तर छोटा पॅच आपण अस्तरवरती कट करून घेऊया. मोठा पॅच फक्त आपल्याला कॅनव्हासवरती जसा आहे तसा कट करून घ्यायचा आहे आणि छोटा पॅच कॅनव्हासवरती वाढवून घ्यायचा आहे आणि अस्तरवरती पण कट करून घ्यायचा आहे. तर हा छोटा पॅच कशावरती तयार करणार आहे ते पुढे बघूया आपण. इथे साडीतील कपडा घेतलेला आहे, तर याच्यावरती आपण हा मोठा पॅच ठेवून कट करून घेऊया. तर साडीतील कपडा जो आहे ना त्याला आपल्याला जोड द्यायचा आहे, त्यामुळे मी या पद्धतीने कट करते आणि शिवत असताना आपण जोड देऊन घेऊया. या ठिकाणी आपले सर्वच भाग कट करून तयार आहेत. तर आता आपण शिवून घेऊया, म्हणजे ह्या जो साडीतील कपडा आहे याला आपण जोड देऊया. सरळ भाग सरळ साईडनेच आहे, वरच्या साईडने उलटा आहे आणि या साईडने 1/2 इंच शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं आणखी कपडा थोडासा कमी वाटला म्हणून मी साडीतील कपडा जो एक्स्ट्रा होता तो पण जोडून घेतला याला.
उलट्या साईडने करून आपल्याला कॅनव्हास वरती ठेवायचा आहे, परंतु इथं साईडने कमी पडत आहे म्हणून मी दुसराही साडीतील कपडा जोडून घेतला याला, म्हणजे आपल्याला पुरेल आणि कमी पडणार नाही. या पद्धतीने 3 पट्ट्या जोडलेल्या आहेत आणि कॅनव्हास ठेवूया. तर इथं मी प्रेस करून घेतलं, याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आणि शिलाई पण आपल्याला व्यवस्थित देता येते. आता गळ्याच्या साईडने अगोदर आपण सावकाश शिलाई देऊन घेऊ. प्रेस नसेल करायची तर पिना पण लावून घेऊ शकता, म्हणजे गळ्याचा आकार जो आहे तो जसा आपण कट केलेला आहे तसंच आपल्याला मिळेल. नाहीतर मग आपण जर पिना वगैरे काही लावला नाही तर गळा एखादी लहान पण होईल किंवा मोठा पण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिना लावा किंवा प्रेस करून घ्या. कॅनव्हास आणि साडीतील जो कपडा आहे त्याला मी प्रेस करून घेतलेला आहे, चिटकून बसतं कॅनव्हास थोडंसं. आता आपण बाहेरच्या साईडने पण शिलाई देऊन घेऊया. आपण शिलाई देऊन घेतलेली आहे, तर एक्स्ट्रा कपडा जो आहे तो साडीचा आपण कट करून घेऊ आता. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत. ज्यांना पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल. माझ्या पेपर कटिंग पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ना ते खूप परफेक्ट येतात. भरपूर जणांनी ऑर्डर केलेले आहेत. स्क्रीनवर आहे नंबर, त्याच्यावरती मेसेज करा. तर साडीचा जो कपडा आहे तो साईडचा पण कट करून घेतला. तर इथं आपला पॅच तयार आहे. तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊया, तो तयार करून घेऊया. ब्लाऊज पीसचा भाग जो आहे तो वरच्या साईडने उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती उलट्या साईडने अस्तरचा भाग ठेवलेला आहे. पूर्ण साईडने आपल्याला अगोदर शिलाई देऊन घ्यायची असते. शिलाई देत असताना अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसच्या आतमध्ये फुगा वगैरे येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई देऊन घ्या सावकाश. साईडनी एकदम कडेने शिलाई देऊन घ्यायची, गळ्याला पण शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण शिलाई देऊन झाली की ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला पूर्ण साईडने कट करून घ्यायचा असतो. तर इथे मी पूर्ण साईडने कट करून घेतला. आता आपण डाचाला शिलाई देऊन घेऊया. डाचाला शिलाई देण्यासाठी आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि डाचाची रुंदी घ्यायचा आहे आपल्याला 1/2 इंच आणि डाचाची उंची घ्यायची 4 इंच. शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डाच एकदम बरोबर येतात. शिलाई देऊया अशी. दोन्ही साईडचे डाच तयार झाले की डाच दिल्यानंतर थोडासा कपडा बाहेरच्या साईडने असा येतो खालच्या साईडने, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे पाठीमागलचा भाग सरळ एका रेषेमध्ये आला पाहिजे. तर इथं झालं. आता हा भाग जो आहे तो उलट्या साईडने करूया आणि आपण जो तयार केलेला पॅच आहे मोठा तो घेऊया. बरोबर सेंटरवरती ठेवायचा. पॅच ठेवत असताना पॅचची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू आणि सेंटरवरती मी एक पिन लावून घेतली. तर आता आपण शिलाई देऊन घेऊया 1/2 इंचावरती. आपला हा पॅच पलटी करायचा आहे, त्यामुळे ब्लाऊज पीसचा भाग वरच्या साईडने उलटाच ठेवला आणि डिझाईनचा जो भाग आहे म्हणजे पॅच तो पण खालच्या साईडने सरळ ठेवलेला आहे आणि वरच्या साईडने उलटाच ठेवला आणि साईडने 1/2 इंचावरती सावकाश अशी शिलाई देऊन घ्यायची आहे.
शिलाई देऊन झालं की गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत। कट दिल्यामुळे व्यवस्थित पलटी होतं, चुन्या वगैरे पडत नाहीत आणि फिनिशिंग पण छान येते। आता आपण पलटी करूया। सरळ साईडने हा जो पॅच आहे तो पलटी करून घ्यायचा आणि कडेने शिलाई देऊन घ्यायची। गळ्याच्या साईडने आता आपण शिलाई देऊन घेऊया। शिलाई देत असताना अस्तरचा जो भाग आहे तो वरच्या साईडने दिसू द्यायचा नाही, सावकाश शिलाई देऊन घ्यायची। साडीचा आणि ब्लाउजचा कलर खूप छान आहे, कलर कॉम्बिनेशन छान आहे, त्यामुळे डिझाईनचाही लुक छान आलेला आहे। शेवटी फायनल लुक पहा, मस्त आलेला आहे लुक। तुम्ही पण तुमच्या ब्लाउजसाठी नक्की डिझाईन तयार करून बघा। ज्या ताईंना गळ्याला दोरी वगैरे आवडत नाही लावलेली त्यांच्यासाठी खूप सुंदर डिझाईन आहे आणि खास या ताईंना गळ्याला दोरी आवडत नाही, त्यामुळे मी हा गोल गळा तयार केला आणि त्यालाच थोडंसं असं सुंदर लुक दिलेला आहे। साधं पण दिसू नये, छान दिसावं या पद्धतीने आपण ही डिझाईन तयार केलेली आहे। खूप मस्त लुक आलेला आहे शेवटी। तर आता छोटा पॅच तयार करायचा आहे। माझ्याकडे ब्लाउज पीसचा खूप सारा कपडा शिल्लक राहिलेला आहे, तर छोट्या पॅचला आपण मस्त लुक देणार आहोत। तर त्यासाठी प्लेट तयार करायची आहे। तशा छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। चुन्या देत एका साईडने शिलाई देऊन घ्यायची। एकसारख्या चुन्या आल्या पाहिजेत, लहान मोठ्या नको। एका साईडने शिलाई देऊन झाली तर दुसऱ्या साईडने पण अशी व्यवस्थित चुन्या करायच्या आहेत, म्हणजे प्लेट्स तयार करायच्या आणि शिलाई देऊन घ्यायची। हे पहा या पद्धतीने। व्यवस्थित सेट करत आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे। याच्यावरतीच आपल्याला छोटा पॅच तयार करायचा आहे, त्यामुळे यात सेट व्यवस्थित झालं पाहिजे, लुक छान आला पाहिजे। तर इथं झाला आपला चुन्या देऊन तयार झालेले आहेत। थोडंसं प्रेस फिरून घेते, याच्यावरती व्यवस्थित सेट होतं। प्रेस केल्यामुळे प्लेट्स ज्या आपण पाडलेल्या आहेत त्या छान सेट झालेल्या आहेत। तर आता आपण छोटा पॅच घेऊया। कॅनव्हासचा भाग घेतला, खालच्या साईडने ठेवायचा, त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि ब्लाउज पीसचा कपडा वरच्या साईडने ठेवायचा। ठेवत असताना खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू आणि कॅनव्हासच्या साईडने करायचं आणि आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे। जसा आकार आहे वरच्या साईडने पॅचचा तसंच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे। सावकाश शिलाई देऊन घ्यायची। खाली एक आपण पिन लावून घेऊया किंवा प्रेस करून घेतलं तरी चालतं। प्रेस केल्यामुळे व्यवस्थित सेट होतं आणि आपल्याला शिलाई द्यायला पण सोपं जातं। आता मी शिलाई देऊन घेते। कोण्याच्या ठिकाणी व्यवस्थित शिलाई द्यायचे, सुई आतमध्ये ठेवायचे कोण्याच्या ठिकाणी, टंचन उचलून फिरवून कपडा फिरवून घेऊनच शिलाई द्यायचं, त्यामुळे कोना व्यवस्थित येतो। वरच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करू आणि जो आपला पॅच आहे ना त्याला आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे आहेत, म्हणजे आता हा पॅच आपल्याला पलटी करायचा आहे। पलटी करायचं म्हटलं की असे छोटे छोटे कट द्यायचे आणि पलटी करून घ्यायचं। अस्तर आणि कॅनव्हासचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि ब्लाउज पीसचा भाग वरच्या साईडने सरळ येतो आणि आता वरच्या साईडने आपण शिलाई देऊन घेऊया। आता उलट्या साईडने करून एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊयात। खालच्या साईडने पण आपण एक शिलाई देऊन घेऊया। पॅच तयार आहे, तर पॅचला आता आपल्याला छान लुक द्यायचा आहे, तर त्यासाठी मी इथं साडीतील कपडा शिल्लक आहे तो घेतलेला आहे। याचे आपल्याला असं त्रिकोणी तयार करायचे आहेत आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे।
2 साडीचे लागणार आहेत आणि एक ब्लाऊज पीस आहे, असे 3 घ्यायचे आहेत आणि तिन्हींना पण आपल्याला त्रिकोणी करायचं आहे आणि एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. छानशी डिझाईन तयार करायची आहे. आता या ज्या पट्ट्या म्हटलात तर या पट्ट्या 3 बाय 3च्या 2 बाय 2च्या आपण घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार, किंवा 2.5 बाय 2.5च्या सुद्धा घेतल्या तरी चालतात. तर असं थोडासा गॅप ठेवून ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे. आता वर परत एक साडीतील कपड्याची करूया. तयार झाला इथं आपला छोटासा आणखी एक पॅच. तर खालचा एक्स्ट्रा कपडा कट केला. आता इथं बरोबर सेंटरवरती ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे. आता आपण पॅचला लेस लावून घेऊया. नाजूक लेस घेतलेली आहे, जास्त जाड नका लावू, नाजूक लावा लेस. कोण्याच्या ठिकाणी लेसला एक चुनी देऊन घ्यायचा आहे, त्यामुळे कोना आपला सुंदर दिसतो. या ठिकाणी आपला पॅच तयार झालेला आहे. तर आता आपण पाठीमागचा भाग घेऊया. अगोदर आपण गळ्याला लेस लावून घेऊया. गळ्याच्या साईडने नाजूक लेस लावायची आहे आणि नंतर बाहेरच्या साईडने मोठी लेस लावायची आहे. तर अगोदर आपण हा छोटा पॅच लावून घेऊया, नंतर लेस लावून घेऊया. व्यवस्थित सेट करायचं, दोन्ही साईडने व्यवस्थित लागलं पाहिजे. तर तुम्हाला जर असं व्यवस्थित समजत नसेल तर अगोदर दोन्ही साईडने मार्किंग करून घ्या आणि मग लावून घ्या. व्यवस्थित आपल्याला समजतं कुठंपर्यंत लावायचं आहे ते, नाहीतर मग एका साईडने कमी एका साईडने जास्त दिसेल, असं होऊ नये. बरोबर लागलं गेलं पाहिजे. तर आता आपण शिलाई देऊया. सुरुवातीला अगोदर व्यवस्थित लॉक करायचंय आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपण ही छोटी नाजूक लेस घेतलेली आहे ती लावून घेऊया गळ्याच्या साईडने. बाहेरच्या साईडने आपण दुसरी लावणार आहोत. सुंदर लेस आहे, दुसरी एक माझ्याकडे नवीनच आणलेली आहे, ती लावणार आहे बाहेरच्या साईडने. लेस लावत असताना लेसला अजिबात ओढायचं नाही. ओढून जर आपण शिलाई दिली तर चुना पडतात, त्यामुळे अजिबात लेसला ओढायचं नाही. सरळ हातानेच लावून घ्यायचं, म्हणजे हलक्या हाताने असं न ओढता व्यवस्थित लावून घ्यायची. आता आतमधून लेस लावून झाली. आता आपण बाहेरच्या साईडने लावूया. तर इथे मी सुंदर अशी लेस एक आणलेली आहे नवीन मल्टी कलरची, छान दिसते. लेस आहे आणि बाहेरच्या साईडने असे गोंडे गोंडे आहेत छोटे छोटे. खूप सुंदर लुक आला होता शेवटी ब्लाऊज डिझाईनचा. चला लावून घेऊया. तर इथे एक कोना आहे, कोण्यापाशी आपल्याला एक चुनी देऊन घ्यायची आहे, त्यामुळे कोना छान दिसतो. लेसला एक शिलाई दिली. आता लेसला आपण डबल एक शिलाई देऊन घेऊया. 2 शिलाई देऊन घ्यायच्या. आता कमरेच्या भागाला आपल्याला पट्टी लावायची आहे, तर त्यासाठी इथं अस्तरची पट्टी नव्हती, त्यामुळे ब्लाऊज पीसचीच घेतलेली आहे. डबल फोल्ड करून ती लावून घेते खालच्या साईडने. पाव इंचावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तरची जर आपल्याकडे पट्टी नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीसची सुद्धा पट्टी लावू शकता, किंवा गोट लावायचं असेल तर गोट सुद्धा लावू शकता खालच्या साईडने, परंतु मी गोट लावणार नाही, पट्टीच लावणार आहे इथं. पट्टी लावल्यानंतर पट्टीला आपण खालच्या साईडने फोल्ड करूया आणि
खालच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची, नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायची। आपल्या डिझाईनचा फायनल लुक पाहू शकता, खूप सुंदर असा लुक आलेला आहे। आणि जी नवीन लेस लावलेली आहे गोंडे असलेली, त्यामुळे लुक अतिशय सुंदर असा दिसत आहे। पाहू शकता, मस्त दोरी वगैरे लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, परंतु यांना दोरी लावायची नाही त्यामुळे नाही लावली। आणि छोटे छोटे पॅच ठेवले आतमध्ये, हे नंतर फॅब्रिक ग्लूनी चिटकवणार आहे। फायनल लुक छान आलेला आहे, सुंदर अशी दिसत आहे। तर मग कोण कोण बनवणार आहे डिझाईन, तुम्ही तुमच्या ब्लाऊजला नक्की बनवून पहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।